हॅलो फ्रेंड्स, आज आपण फिजिक्सचा एक इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे त्याचे प्रॉब्लेम्स, मग ती जेई नीटची एक्झाम असेल किंवा बोर्डची एक्झाम असेल, प्रॉब्लेम्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर एक बुकमधला असलेला जो प्रॉब्लेम आहे तो आपण आता डिस्कस करणार आहे. अ फॅन इज रोटेटिंग ॲट 90 रोटेशन्स पर मिनिट. इट इज देन स्विच्ड ऑफ. It stops after 21 revolutions. Calculate the time taken by it to stop, assuming the frictional torque is constant. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की एक फॅन आहे, तो रोटेट होतो आहे. किती रोटेट होतो, कसा रोटेट होतोय? 90 रोटेशन्स तो एका मिनिट मध्ये करतोय. राईट. सो 90 रोटेशन पर मिनिट म्हणजे 90 रोटेशन्स इन 60 सेकंड्स. पण ह्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणायचं का? तर नाही, बिकॉज फ्रिक्वेन्सी इज रोटेशन पर सेकंद. म्हणून मग आपण फ्रिक्वेन्सी फाइंड करण्यासाठी आपण कसं घेतलं? 90 रोटेशन्स इन 60 सेकंड्स. सो हाऊ मेनी रोटेशन इन 1 सेकंड? सो 90 into 1 is equal to 60 into x. So x is equal to 9/6, that is 1.5. म्हणजे थोडक्यात त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 1.5 हर्ट्स. 1.5 रोटेशन इन 1 सेकंड और 1.5 हर्ट्स ही त्याची फ्रिक्वेन्सी आहे आता, जेव्हा तो ऑन आहे त्यावेळेला. म्हणजे 1.5 रोटेशन तो एका सेकंदात घेतोय. सो 1.5 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द फॅन विच इज रोटेटिंग. नाउ संपूर्ण आपण त्याचं बटन ऑफ केलं आणि मग तो काय झाला? मग तो थांबला. थांबल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी किती होणार? 0 हर्ट्स. सो आफ्टर stopping the frequency is 0 hertz. Right? त्यांनी काय म्हटलेलं आहे? इट स्टॉप्स आफ्टर 21 रेव्होल्युशन. आपण बटन ऑफ केल्यानंतर त्यांनी किती रेव्होल्युशन्स घेतले? त्यांनी 21 रेव्होल्युशन्स घेतलेले आहेत किंवा 21 रोटेशन्स घेतलेले आहेत आणि मग तो थांबलेला आहे. सो थीटा एक जेव्हा तो रोटेशन घेतो त्यावेळेला तो किती अँगल ट्रॅव्हर्स करतो? 2π एवढा अँगल ट्रॅव्हर्स करतो जेव्हा तो एक रोटेशन घेतो. मग 21 रोटेशन्स घेतले त्यावेळेला त्याने किती अँगलचा ट्रॅव्हर्स केलेला आहे? तर 2π इंटू n नंबर ऑफ रोटेशन्स. सो 2π इंटू 21 दॅट इज 42π रेडियन्स एवढा अँगल ट्रॅव्हर्स केला बटन ऑफ केल्यानंतर. मग त्याने एवढ्या अँगलचा प्रवास केला आणि मग तो थांबलेला आहे. त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप. आपल्याला विचारलं काय आहे? टाइम विचारलंय. फॅनचं बटन ऑफ केल्यापासून ऍक्च्युअल फॅन थांबेपर्यंत, स्टॉप होईपर्यंत किती टाइम गेला? टाइम टेकन टू स्टॉप. नाव पुढे त्यांनी असं म्हटलंय अज्युमिंग दॅट द फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. अज्युम काय करायचंय की फ्रिक्शनल टॉर्क. आता फ्रिक्शनल टॉर्क आपल्याला हे माहिती आहे की जिथे रोटेशनल मोशन येतो, जसं लिनियर मोशन मध्ये फोर्स आहे तसं रोटेशनल मोशन मध्ये टॉर्क आहे. सो जिथे फॅन रोटेट होतो आहे तर तो जो फ्रिक्शनल म्हणजे काय, फ्रिक्शनल टॉर्क म्हणजे काय किंवा फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, फ्रिक्शन म्हणजे काय, बेसिकली विच इज अपोजिंग द मोशन. फॅनची जी मोशन आहे तिला अपोज करणारी मोशन. मग इथे फोर्स नसतो, इथे टॉर्क असतो, कारण ही रोटेशनल मोशन आहे. म्हणून रोटेशनल मोशनच्या ठिकाणी फोर्सला अॅनालॉगस कोण आहे? टॉर्क. सो त्यांनी असं म्हटलंय की द फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. म्हणजे सगळीकडे जो टॉर्क अप्लाय झाला, फ्रिक्शनल टॉर्क, ती मोशन थांबवण्याकरता, तो पूर्ण ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना काय सांगायचं आहे की तुम्ही जो फ्रिक्शनल टॉर्क अप्लाय झाला त्याच्यासाठी अजून वेगळं फॉर्म्युलीमध्ये काही घेऊ नका, तुम्ही त्याला निग्लेक्ट करा. मग आपण जे फॉर्म्युलीज मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत आपण तेच फॉर्म्युलीज आता यूज करणार. द कॅनेमॅटिकल इक्वेशन फॉर द सर्क्युलर मोशन और द रोटेशनल मोशन, दोन्हीसाठी तेच इक्वेशन आहेत. सो ते कॅनेमॅटिकल इक्वेशन्स आपण आता यूज करणार आहे आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण फाइंड करणार आहे. सो n0 we have found out, n we have found out. Omega 0 is, what is omega 0? It is the angular velocity.
इनिशियली जेव्हा फॅन ऑन होता तेव्हा तो किती अँग्युलर व्हेलॉसिटीने जात होता, ω0 इज इक्वल टू 2πn0, दॅट इज 2π इंटू 1.5, दॅट इज 3π रेडियन. म्हणजे त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी किती होती, एका सेकंदात तो किती रेडियन जात होता, 3π रेडियन जात होता. ही त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी होती. आणि फॅन स्टॉप झाल्यानंतर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी किती झाली, तर 0 झाली अँग्युलर व्हेलॉसिटी. सो ω इक्वल टू 0, फॅन स्टॉप्स. नाउ वी आर युझिंग these three equations of the circular or the rotational motion, kinematical equations. मग आता आपल्याला जे दिलेलं आहे ते ओमेगा दिलेलं आहे, ω0 दिलेलं आहे, अल्फा आणि टी हे दोन व्हेरिएबल्स आपल्याला दिलेले नाहीयेत. एक जरी दिला असता, अल्फा जरी दिला असता तर आपण हा एक फॉर्म्युला यूज केला असता आणि त्याचा आन्सर फाइंड केलं असतं. आता इथे अजून एक व्हेरिएबल दिलेलं आहे थीटा, पण या इक्वेशन सो ω² इज इक्वल टू ω02 प्लस 2 अल्फा थीटा. मग आता इथे ओमेगा माहिती आहे, ω0 माहिती आहे, थीटा माहिती आहे, अल्फा माहिती नाही. तर मग विथ द हेल्प ऑफ दिस थर्ड इक्वेशन आपण अल्फा लिहिणार आहे या फॉर्म्युल्यामध्ये. त्याचं रिअरेंज केलं या इक्वेशनला आणि अल्फा लिहिला, अल्फा इक्वल टू ω² मायनस ω02 अपॉन 2 थीटा असा अल्फा लिहून घेतला या थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन पासून. आणि परत एकदा, कारण आपल्याला फाइंड करायचंय टी, अल्फा फाइंड करायचा नाहीये. सो आणि फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन पासून आपण परत एकदा अल्फा लिहिला, ओमेगा रिअरेंज केला, ओमेगा इक्वल टू ओमेगा मायनस ω0 अपॉन टी इज इक्वल टू अल्फा. म्हणजे दोन्ही आता हा जो इक्वेशन 1 and 2 आहे त्याच्या लेफ्ट हँड साइडला अल्फा आहे. मग आपण हे दोन्ही इक्वेशन इक्वेट केले इथे, परत एकदा त्याला रिअरेंज केलं. आणि कारण आपल्याला टाइम फाइंड करायचा, टाइमचा फॉर्म्युला आपल्याला हवा आहे कारण आपण टाइम फाइंड करणार आहे. सो आपण त्याप्रमाणे रिअरेंज केलं. त्याच्यामध्ये ω² मायनस ω02 हे म्हणजे a² मायनस b² जे आपण यूज करतो. सो a² मायनस b² इज a प्लस b इंटू a मायनस b, तशा पद्धतीने इथे यूज केलेलं आहे. आणि शेवटी टाइम साठीचा जो फॉर्म्युला आहे या दोन्ही इक्वेशन्स वरून आपण फाइंड केलेला, दॅट इज 2 थीटा अपॉन ओमेगा प्लस ω0, दॅट इज 2 इंटू 42π अपॉन 3π. म्हणजे त्याचा आन्सर येतं 28 सेकंड्स. सो 28 सेकंड्स इज द टाइम रिक्वायर्ड. फॅन ऑफ केल्यानंतर 28 सेकंड झाल्यानंतर तो फॅन थांबलेला आहे. सो दिस इज द आन्सर ऑफ द प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची काही फक्त ही एकच मेथड नाही, ती बुकमध्ये दिलेली आहे म्हणून मी ती यूज केलेली आहे. देर आर मेनी मोर मेथड्स विच यू कॅन डिव्हाइस फ्रॉम युअर माइंड. तुमच्या माइंड असं डेव्हलप करा की हा प्रॉब्लेम आहे, ही मेथड आहे, पण अजून कोणत्या मेथडनी आपण सॉल्व्ह करू शकतो का. देर इज वन मोर मेथड. त्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ रेव्होल्युशन्स, जेव्हा तो स्टॉप व्हायच्या आधी नंबर ऑफ रेव्होल्युशन्स किती आहे, 21. मग ऍव्हरेज रेव्होल्युशन्स किती आहे, तर ऍव्हरेज त्याचे रेव्होल्युशन्स 1.5 प्लस 0 अपॉन 2 हे त्याचे ऍव्हरेज आहे. ऍव्हरेज फ्रिक्वेन्सी अपॉन इंटू टी, नंबर ऑफ रेव्होल्युशन्स इज इक्वल टू ऍव्हरेज फ्रिक्वेन्सी इंटू टाइम. मग 21 इज इक्वल टू 1.5 प्लस 0 अपॉन 2 इंटू टी, और टी इज इक्वल टू 21 अपॉन 1.5 upon 2 or 42 upon 1.5. The answer again comes 28. So this is a parallel method. But when I am solving the problem in my board answer sheet, so I have to give proper formulas and I have to solve the problem. We have to remember this. So this is, in this way we have solved with the help of proper formulas. आणि शॉर्टकट मेथड जी नीट जेई साठी यूज करतात ती मी तुम्हाला आता जसं सांगितलं त्या पद्धतीने सुद्धा आपण आन्सर फाइंड करू शकतो. पण रिप्रेझेंटेशन, दिस इज द रिप्रेझेंटेशन.